नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे शुभहाऊस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिक मधील हिरावाडी मध्ये प्राइम लोकेशनला 1 फ्लोर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट, ज्यामध्ये आपल्याला प्रीमियम 3 BHK फ्लॅट्स बघायला मिळतात। तर चला प्रोजेक्ट जाणून घेऊया। इथे आहे आपल्याला पार्किंग बघायला मिळते। प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे अलॉटेड पार्किंग तुम्हाला मिळणार आहे। टोटल जे फ्लोर्स आहेत 5 फ्लोरचा पूर्ण हा प्रोजेक्ट आहे, म्हणजे टोटल जे आहेत 5 पार्किंग तुमच्या इथे आरामात पार्क होतात। त्यासोबतच प्रत्येक पार्किंगला इथे इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट देखील मिळणार आहे आणि पर्सनली मला हा प्रोजेक्ट खूप आवडलेला आहे। तर चला आपण आता सॅम्पल फ्लॅट एकदा बघून घेऊया। तर मित्रांनो, ही आहे सॅम्पल फ्लॅटची एंट्रन्स लॉबी। माझ्या लेफ्ट साइडला आहे ऑटोमॅटिक लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप आणि हे आहे याचं फ्रंट एलिव्हेशन। सगळ्यात अगोदर आपण बघून घेऊया आपला मेन डोअर, जो की वेस्ट फेसिंगचा मेन डोअर आपल्याला बघायला मिळतो। त्यासोबतच पूर्ण जे मेन डोअरला वुडन फ्रेमिंग आपल्याला करून दिलेली आहे। सुंदर डिझाईनचा मेन डोअर आपल्याला इथे बघायला मिळतो। तर चला आपण आता सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो आपला प्रशस्त असा हॉल। या हॉलला व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 मोठ्या विंडोज बघायला मिळतात, म्हणजे व्हेंटिलेशन साठी तुम्हाला कुठलीही अडचण इथे हॉलमध्ये जाणवणार नाही। त्यासोबतच हॉलला अटॅच एक मोठी गॅलरी देखील आपल्याला बघायला मिळते। खाली आपल्याला पूर्ण 2x4च्या सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे बसवून दिलेल्या आहेत। त्यासोबतच प्रत्येक रूम मध्ये आपल्याला पीओपी मिळणार आहे। त्याचबरोबर हॉलची पीओपी आणि त्यामधील तुम्ही ज्या LED लाईट्स बसवलेल्या आहेत त्या एकदा तुम्ही बघून घ्या। त्या झाल्यानंतर आपण बघूया आता आपला जी गॅलरी दिलेली आहे, गॅलरीमध्ये जाण्यासाठी आपल्याला फ्रेंच डोअर दिलेला आहे। तर चला आपण आता गॅलरी मधला व्ह्यू बघून घेऊया। गॅलरीमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे खाली वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स बघायला मिळतात। साईडला वॉलला देखील आपल्याला इथे टाइल्स इथे बसवून दिलेले आहेत। त्यासोबतच वरती आपल्याला PVC मध्ये सुंदर अशा LED लाईट्स देखील बसवून दिलेल्या आहेत। आजूबाजूचा एरिया तुम्हाला बघायला मिळतो, जो की पूर्ण डेव्हलप झालेला एरिया आहे आणि प्रोजेक्टला लागूनच आपल्याला ओपन स्पेस देखील दिलेला आहे। त्यामुळे व्हेंटिलेशनचा तर तसेच प्रकाशाचा तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। प्रोजेक्टला लागूनच गोकुलधाम म्हणून प्रोजेक्ट देखील आपल्याला बघायला मिळतो। तर चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला किचन बघायला मिळतं। किचन मध्ये आपण एंट्री करताना आपल्याला सुंदर अशी एंट्री इथे करून दिलेली आहे। वुडन मध्ये आपल्याला इथे सुंदर अशा LED लाईट्स बसवून दिलेल्या आहेत। त्यामुळे किचन मधला लुक काहीतरी वेगळाच आपल्याला बघायला मिळतो। पुढे आल्यानंतर आपल्याला किचन बघायला मिळतं, जे की L शेप मध्ये पूर्ण किचन दिलेलं आहे। इथे आपल्याला एक्स्ट्रा पॉइंट्स काढून दिलेले आहेत, ज्याचा यूज तुम्ही ओव्हन किंवा मिक्सर साठी करू शकतात। इथे तुमचं आलं स्टेनलेस स्टीलचं सिंक। इथे तुम्हाला वॉटर प्युरिफायर साठी देखील इथे एक्स्ट्रा पॉइंट इथे काढून दिलेला आहे। इथे तुम्ही तुमचं फ्रीज अरेंज करू शकता, त्यासाठी देखील तुम्हाला एक्स्ट्रा प्रोव्हिजन करून दिलेलं आहे। आणि किचन मध्ये तुम्हाला व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो बघायला मिळते। त्यासोबतच अटॅच गॅलरी देखील दिलेली आहे। किचन मध्ये आपल्याला सुंदर अशा पीओपी मध्ये LED लाईट्स इथे बसवून दिलेल्या आहेत आणि प्रत्येक रूम मध्ये आपल्याला पीओपी बघायला मिळतं, तेही वेगवेगळ्या युनिक डिझाईन मध्ये। तर चला आपण आता गॅलरी मधला व्ह्यू बघून घेऊया। ही आहे तुमची ड्राय बाल्कनी। इथे तुम्ही तुमचं वॉशिंग मशीन अरेंज करू शकता, त्यासाठी देखील तुम्हाला इथे एक्स्ट्रा प्रोव्हिजन करून दिलेलं आहे। इथे तुमचा एक्स्ट्रा नळ देखील इथे तुम्हाला बसवून दिलेला आहे। त्यासोबतच या गॅलरीमध्ये देखील तुम्हाला PVC मध्ये सुंदर अशा लाईट्स इथे बसवून दिलेल्या आहेत। पुढे आल्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळतं जे एक्स्ट्रा प्रोव्हिजन करून दिलेलं आहे, याचा यूज तुम्ही देवघर किंवा एक स्टोरेजसाठी देखील याचा यूज तुम्ही करू शकतात। आणि पूर्ण किचन मध्ये आपल्याला सीलिंग पर्यंत 2x4च्या हाय ग्लॉसी इटालियन टाइल्स इथे बसवून दिलेले आहेत। तर चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळतं टेबल टॉप वॉश बेसिंग, जे की सेरा कंपनीचं आहे। इथे देखील तुम्हाला सुंदर अशा टाइल्स इथे बसवून दिलेल्या आहे। खाली तुम्ही स्टोरेजसाठी देखील त्याचा यूज तुम्ही करू शकतात। आणि इकडे आहेत आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम, ते तुम्ही एकदा बघून घ्या। इथे आपल्याला इंडियन टॉयलेट दिलेलं आहे। तर तसेच टाइलच्या डिझाईन तुम्ही बघू शकता, सुंदर अशा डिझाईन्स आपल्याला इथे बसवून दिलेल्या आहेत। त्यासोबतच सेरा कंपनीचे सगळ्या प्लंबिंग फिटिंग्स, त्यासोबतच प्लंबिंग जे आहेत सगळ्या स्टँडर्ड क्वालिटीच्या सेरा कंपनीच्या आपल्याला इथे बसवून दिलेल्या आहेत।
तर चला आपण आता बाकीचे बेडरूम्स बघून घेऊया। आपल्याला या 1 फ्लोअर 1 फ्लॅटमध्ये 3 बेडरूम बघायला मिळतात आणि हा आहे हॉल। याच्यामध्ये तुम्हाला इथे टीव्ही युनिटसाठी देखील एक्स्ट्रा इथे पॉइंट काढून दिलेले आहेत आणि इथे तुम्हाला छान असं टेक्स्चर देखील मिळणार आहे। तर चला आपण आता पुढे बेडरूमकडे जाऊया। हे आहे आपला पॅसेज मधला व्ह्यू तुम्ही बघू शकतात। पूर्ण वरती आपल्याला सुंदर अशा डिझाइन मध्ये LED लाईट्स इथे बसवून दिलेल्या आहेत आणि इकडे आहे आपला फर्स्ट बेडरूम, जो की चिल्ड्रन्स बेडरूम म्हणून देखील तुम्ही त्याचा यूज करू शकता। या बेडरूम मध्ये आपल्याला वुडन टेक्स्चरच्या 2x2च्या टाइल्स इथे बसवून दिलेल्या आहेत। व्हेंटिलेशन साठी आपल्याला मोठी स्लाइडिंग विंडो बघायला मिळते, ज्यामध्ये मॉस्किटो नेट देखील आपल्याला बघायला मिळतं। या रूम मध्ये देखील आपल्याला POP मध्ये सुंदर अशी डिझाईन्स इथे करून दिलेली आहे आणि प्रत्येक रूम मध्ये आपल्याला जे डोअर्स दिलेले आहेत त्याला आपल्याला वुडन फ्रेमिंग करून दिलेली आहे। प्रत्येक डोअर हा 35 mm चा आहे। त्यासोबतच त्याला जे लॉक्स बसवलेले आहेत ते युरोपा कंपनीचे लॉक्स आपल्याला इथे बघायला मिळतात। तर चला आपण आता पुढे जाऊया। हा आहे आपला मास्टर बेडरूम, जो की सेकंड बेडरूम आहे। हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच टॉयलेट बाथरूम देखील आपल्याला बघायला मिळतं। इथे आपल्याला हँगिंग कमोड बघायला मिळतं। तर तसेच सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे बसवून दिलेल्या आहेत। बाथरूम मध्येच आपल्याला वॉश बेसिन देखील बसवून दिलेला आहे। त्यासोबतच शॉवर आणि डायव्हर्टर देखील इथे बसवून दिलेला आहे। त्यासोबतच आपल्याला बाथरूम मध्ये एक्झॉस्ट फॅन देखील बसवून दिलेला आहे। गिझरचे देखील एक्स्ट्रा पॉइंट्स इथे आपल्याला काढून दिलेले आहेत आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम। या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये जे बेडरूम्स दिलेले आहेत स्पेशियस असे बेडरूम्स आपल्याला बघायला मिळतात। तुम्हाला लक्षात येतच असेल की याची साईज खूप मोठी आपल्याला दिलेली आहे। या बेडरूम मध्ये आपल्याला खाली वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स बघायला मिळतात। त्यासोबतच व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो दिलेली आहे, त्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग आपल्याला इथे करून दिलेली आहे। त्यासोबतच 1 वे एनोडाइज 1860च्या विंडोज आपल्याला या बघायला मिळतात। आपल्याला या बेडरूम मध्ये सुंदर अशा POP मध्ये LED लाईट्स देखील बसवून दिलेल्या आहेत। तुम्ही डिझाईन बघू शकतात। सुंदर आणि युनिक डिझाईन आपल्याला प्रत्येक रूम मध्ये बघायला मिळणार आहे। या बेडरूमला अटॅच एक गॅलरी देखील दिलेली आहे। चांगल्या साईजची गॅलरी आपल्याला इथे दिलेली आहे। खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स तर तसेच वरती आपल्याला PVC मध्ये LED लाईट्स बसवून दिलेल्या आहेत। तर चला आपण आता नेक्स्ट बेडरूम कडे जाऊया। आणि हा आहे आपला लास्ट बेडरूम, जो की थर्ड बेडरूम आहे। याची साईज सुद्धा तुम्ही बघू शकता। याची साईज खूप मोठी आपल्याला इथे बघायला मिळते आणि हा बेडरूम आपल्याला मास्टर बेडरूम म्हणून दिलेला आहे। त्याला आपल्याला एक ते व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो दिलेली आहे। तर तसेच या बेडरूम मध्ये देखील आपल्याला सुंदर अशी POP मध्ये डिझाईन बघायला मिळतात, ज्यामध्ये आपल्याला LED लाईट्स देखील बसवून दिलेले आहेत आणि हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच टॉयलेट बाथरूम देखील आपल्याला इथे दिलेलं आहे। ते देखील आपण इथे बघून घेऊ शकतो। आपल्याला इथे सुंदर अशा टाइल्स इथे बघायला मिळतात। त्यासोबतच इथे आपल्याला हँगिंग कमोड दिलेला आहे। डायव्हर्टर जे आहे ते स्टँडर्ड सेरा कंपनीचे आपल्याला इथे बघायला मिळतात। त्यासोबतच या बाथरूम मध्ये देखील आपल्याला इथे एक्झॉस्ट फॅन बघायला मिळतो। तर तसेच इथे वॉश बेसिन देखील दिलेला आहे। तर चला आपण आता या बेडरूमची गॅलरी देखील बघून घेऊया। समोरच आपल्याला बघायला मिळतो ओपन स्पेस। संध्याकाळचा चहा किंवा कॉफी इथे बसून तुम्ही एन्जॉय करू शकता आणि या गॅलरी मध्ये देखील तुम्हाला सुंदर अशा फ्लोरिंग्स तसेच PVC मध्ये लाईट्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। आपण जो आता 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट बघितला, हा पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आहे। तर तसेच आपल्या प्रोजेक्टच्या जवळ स्कूल, कॉलेज आणि हॉस्पिटल जवळच आहे। जेम्स स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून वॉकिंग डिस्टन्स वरती आहे। तसेच मीनाताई ठाकरे स्टेडियम ते देखील आपल्या या प्रोजेक्ट पासून हाकेच्या अंतरावरती आहे। निमानी बस स्टँड आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर तसेच अपोलो हॉस्पिटल आपल्या या प्रोजेक्ट पासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। मुंबई आग्रा हायवे आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। हे झाले आपले नियर बाय हायलाइट्स लोकेशन्स। या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये आपल्याला लाल विट्याचं बांधकाम केलेलं आहे। तर तसेच नॅचरल सँड इथे यूज केलेली आहे। तर तसेच सिमेंटचं जर म्हणाल तर अल्ट्राटेक सिमेंट या प्रोजेक्ट मध्ये यूज केलेलं आहे।
आणि ज्या महत्त्वाच्या डेली यूजसाठी ज्या लागणाऱ्या ॲम्युनिटीज आहेत त्या देखील आपल्याला या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील। कॉमन सिक्युरिटीसाठी आपल्याला CCTV कॅमेरेज देखील दिलेले आहेत। त्यासोबतच इलेक्ट्रिक सोलर सिस्टीम देखील आपल्याला या प्रोजेक्टमध्ये दिलेली आहे। तर तसेच आपण जो आता सॅम्पल फ्लॅट बघितला हा 1900 स्क्वेअर फीटचा आहे। तसेच त्याची जी प्राइस आहे ती 83 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। तर लवकरात लवकर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या प्रोजेक्टला व्हिजिट करून तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा आणि या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। सोहज डेव्हलपर, शुभ हौस, धन्यवाद।